नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। कोशागार भरतीचा पुढचा एक पेपर आपण घेतोय। तर हा पुणे विभागाचा पेपर आहे। 21 एप्रिल 2025 ला झाला होता। सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये झाला होता। ही जी आपली बॅच आहे सरळ सेवा PYQ बॅच, याच्यामध्ये आपण काय काय देतो तुम्हाला। ही सरळ सेवा PYQ बॅच 2025 साठी आहे। इथून पुढे ज्या आपण सरळ सेवेच्या एक्झाम होते त्यासाठी। तर याच्यामध्ये दोन शिकवणारे फोल्डर आपण देतो तुम्हाला, मॅथ आणि रिझनिंगचा। यामध्ये माझ्या मेथडने तुम्हाला शिकवलं जातं की ज्याच्यात फॉर्म्युलाचा कमीत कमी वापर करतो आणि कन्सेप्टवर जास्त फोकस देतो। त्याच्यामुळे तुम्हाला एक्स वाय वगैरेची भानगड नाही मिळत। तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतात आणि मग तुम्ही अवघड गणित व्यवस्थित पद्धतीने सोडवू शकता। तुम्ही जर बघितलं असेल तर कोणीही घेत नाही आता सध्या ह्या पॅटर्न वाले एक्झाम्पल, ना युट्यूबवर घेतात ना पेड बॅचेसवर घेतात। फक्त आपल्या ॲपवरच हे सगळं चालू आहे सध्या। तर तुम्ही एज्युकल्चर हे ॲप डाउनलोड करून ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता। हे दोन शिकवणारे फोल्डर, त्याच्यानंतर ज्याच्या रिस्पॉन्स शीट आपल्याला भेटतात असे सगळ्या परीक्षांचे आपण प्रश्न एकामागे अपलोड करत आलेलो आहोत। मग ते BMC असेल, तलाठी असेल, PCMC असेल, टेट असेल, परत TET असेल, सहकारचे पेपर आहेत आणि मग हे समाज कल्याण, कोशागार भरती आणि परत ICDS अशा पद्धतीने आपण चाललो आहे। तर ही बॅच तुम्ही नक्की जॉईन करू शकता। अवघड लेवलचे प्रश्न किती सोप्या पद्धतीने आपण करू शकतो ह्याच्यासाठी तुम्हाला 100% फायदा होईल। चला आपण आपल्या आजच्या पेपरला सुरू करू। पुणे विभागाचा पेपर आहे हा, पुणे विभागाचा पेपर आहे। तर त्याच्यातलं 21 एप्रिल आणि 9 ते 11 ची शिफ्ट आपण बघणार आहे। पहिल्या प्रश्नापासून जाऊ। ABCDEFG हे 7 लोक एका ओळीत उत्तरेकडे तोंड करून बसलेत। F हा रांगेच्या उजव्या टोकापासून 5व्या क्रमांकावर आहे। 7 लोक आहेत, काढून घेतले 1 2 3 4 5 6 7। F काय रांगेच्या उजव्या टोकापासून 5वा आहे। 1 2 3 4 5। F 5वा आहे उजव्या टोकापासून। B च्या उजवीकडे केवळ 2 लोक बसलेत। B च्या उजवीकडे केवळ 2च आहेत। C हा D च्या उजवीकडे बसला आहे, पण F च्या डावीकडे बसला आहे। कोण? C। C हा D च्या उजवीकडे आहे पण F च्या डावीकडे आहे, म्हणजे C इथं असणार, D इथं असणार। A हा G च्या डावीकडे 3ऱ्या क्रमांकावर बसला आहे। A हा G च्या डावीकडे 3रा, म्हणजे A इथं असणार G च्या डावीकडे, पहिला, दुसरा, तिसरा। बरोबर। कोण नाही आलं याच्यात? A B C D, E नाहीये, म्हणजे E कुठं असणार? राहिलेल्या जागी E असणार आहे। तर E आणि C यांच्यामध्ये किती लोक बसलेले आहेत असं आपल्याला विचारलंय। तर E आणि C यांच्यामध्ये किती लोक बसलेत रे? 3 लोक बसलेले आहेत। ऑप्शन नंबर 3। ओके, याची जी PDF आहे, ही जी सोडवलेली PDF आहे ती आपण अभिषेक CSAT या आपल्या टेलिग्राम चॅनलवर देतोय, अभिषेक CSAT। तर त्याच्यावर तुम्ही ही सोडवलेली PDF बघू शकता। पेड ऍप मध्ये तर पेड बॅच मध्ये तर सगळ्याचे एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने तुम्हाला दिसेल, ओळीनं सगळं। ठीक आहे, चलो पुढे जाऊ आपण। दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या 14 पट आहे। लसावी L पकडू आपण, त्यांच्या मसावीच्या 14 पट आहे। मसावी आणि लसावी यांची बेरीज 750 आहे। मसावी आणि लसावी यांची बेरीज किती आहे? 750। मसावी प्लस लसावी यांची बेरीज आहे 750। मग ह्याच्यातून L बरोबर 14M टाकू का मी इथं? M अधिक L बरोबर वरचं 14M टाकतो, बरोबर 750। मग M अधिक 14M म्हणजे काय झालं? 15M बरोबर 750। म्हणजे M बरोबर किती झालं? 15 5 75, 15 0 0। M बरोबर किती आलं? 50। ओके, तर म्हणजे मसावी झाला 50, मसावी झाला 50। मग लसावी किती झाला? 14 5 70, लसावी झाला 700। 14 पट आहे ना। आणि काय म्हटले? दोन पैकी एक संख्या 350 आहे। तर आपल्याला माहित आहे लसावी गुणिले मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार असतो, म्हणजे त्यातली एक संख्या आहे 350। तर दुसरी आपल्याला विचारले बघा, 350 दुनी 700 असतं आणि 50 दुनी किती असते? 100, म्हणजे दुसरी संख्या काय येईल आपली? 100। बरोबर। तर दुसऱ्या संख्येच्या अंकांची बेरीज शोधायची। दुसरी संख्या 100 आली, त्याच्यातील अंकांची बेरीज 1 अधिक 0 अधिक 0 बरोबर किती आलं? 1। ऑप्शन नंबर 1। कळालं? एकदम कन्सेप्ट क्लिअर असतील तर कुठलं ट्रिक वगैरेची गरज पडत नाही। नेक्स्ट, परत रिझनिंगचा 7 बॉक्स आहेत, एकमेकांवर ठेवलेले आहेत, परंतु याच क्रमाने ठेवले असतील असे नाही। F च्या खाली केवळ 4 बॉक्स आहेत। चला लिहून घेऊ आपण, 1 2 3 4 5 6 7। F च्या खाली केवळ 4 बॉक्स आहेत, म्हणजे 4 बॉक्स सोडले आणि F कुठं असणार आहे? इथं। G च्या वर केवळ 4 बॉक्स आहेत, म्हणजे वरनं 4 सोडले G येणार इथं। E आणि E हा C च्या वर ठेवलेला आहे। E हा C च्या वर ठेवलेला आहे। E हा C च्या वर ठेवलेला आहे।
ई हा सीच्या वर ठेवलेला आहे परंतु जीच्या खाली आहे. ई हा सीच्या वर आहे परंतु जीच्या खाली ठेवलाय ई. बरोबर, GEC असं आपल्याला कुठेतरी मिळलं पाहिजे. कुठे मिळणार आहे? GEC इथे मिळलं. परत डी हा ए च्या लगतच वर ठेवलेला आहे. डी हा ए च्या लगत वर ठेवलाय, इथं मिळाला आपल्याला. तर बी आणि सी यांच्यामध्ये किती लोक आहेत? आता राहिलाय कोण आपला? बीच राहिलाय, बी इथे येणार. बी आणि सी यांच्यामध्ये किती लोक आहेत रे? 2 लोक आहेत. ऑप्शन नंबर 1 इझी. फक्त मन लावून करायचं, जे फिक्स बसते ते ह्याच्यात लिहायचं, जे नाही बसत ते कडेला टाकायचं. ओके, पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न बघा, हा बऱ्याच मुलांना अवघड जातो प्रश्न. खूप सिंपल आहे, आपण वर्गामध्ये घेतलेला असतंय फ्रॅक्शन टॉपिक मध्ये. व्यवहार अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे दशांश अपूर्णांकाचं. तर 2.445 बार आहे, म्हणजे 5 रिपीट होते, बाकीचं काय रिपीट होत नाही. तर हा आकडा सलग सरळ लिहायचा 2.445 वजा रिपीट काय नाही झालं, हे 244 रिपीट नाही झालं तर याच्यातून 244 वजा करायचं, याच्यातून 244 वजा करायचं, डिवायडेड बाय रिपीट किती आकडे झालेत? एक आकडा रिपीट झालाय म्हणून 1 9 लिहायचं. 2 झाले असते 2 9 लिहिले असते, आणि रिपीट काय नाही झालं, हे 2 हे रिपीट नाही झाले 4, तर म्हणून इथं काय लिहिलं 0 0. तर हे सगळं आपण बेसिक आपल्या बॅच मध्ये घेतलेलं आहे. तर दशांश म्हणजे फ्रॅक्शन टॉपिक मध्ये घेतो आपण हे सगळं. तर करा आता. 5तून 4 गेला 1, 4तून 4 गेले 0, 24 मधून 4तून 2 गेले 2, आणि हे 2. छेद किती आला? 900. 2201 छेद 900. एवढं इझी आहे. बघा एक कन्सेप्ट शिकवतो सरळ इथं तुम्हाला. 1.232323 असं रिपीट व्हायला लागले, म्हणजे 23 रिपीट होते ना. तर ह्याला कसं करायचं? 123 छेद रिपीट काय होते किंवा इथे 0 पॉईंट घ्या, म्हणजे कन्सेप्ट कळेल तुम्हाला. 0.23 आहे तर इथं काय घ्यायचं सर? 23 छेद 99, कारण 23 रिपीट झाले, 2 आकडे रिपीट झालेत. जर 3 झाले असते 0.123 123 123 असं रिपीट झालं असतं, तर तू काय घेतलं असतं? 123 छेद 3 आकडे रिपीट झाले तर 999. सेम असंच मी काय म्हणतोय 0.345 आणि फक्त 5च रिपीट झाले असं म्हणायचं त्यांना, किंवा असं देतात ते 5 5 5, म्हणजे 34 रिपीट नाही झालं तर काय लिहायचं? 345. जे रिपीट नाही झालं ते वजा करायचं, वजा 34 डिवायडेड बाय. आता जे रिपीट काय झाले 5, जेवढे रिपीट झाले तेवढे 9, जे रिपीट नाही झाले तेवढे 0. कळलं आता? ही कन्सेप्ट आपण वर्गात घेतली होती, ती आता आपण इथं शिकतोय. पुढे काय ना याचा आन्सर? ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न बघा. ABCDEF आणि जे हे 7 बॉक्स एकमेकांना ठेवले आहेत, परंतु याच क्रमाने ठेवले असतील असे नाही. जी बॉक्सवर केवळ 5 बॉक्स ठेवलेत, म्हणजे 7 बॉक्स आहेत, 1 2 3 4 5 6 7. जीच्या वर किती ठेवलेत? 5 बॉक्स ठेवलेत. जी बॉक्सवर 5 बॉक्स, म्हणजे 1 2 3 3 2 5, म्हणजे जी कुठे येणार आहे? इथं. ठीक आहे, चला पुढे. ए आणि जी यांच्यामध्ये 3 बॉक्स आहेत, 1 2 3. ए कुठे येणार? इथं. ए आणि जी मध्ये 3 बॉक्स आहेत. बी हा एफ च्या लगत खाली आहे, बी हा एफ च्या लगत खाली पण डी च्या वर ठेवलाय, म्हणजे FBD FBD असं येणार. परत सी हा डी च्या वर ठेवलेला नाही, सी डी च्या वर नाहीये, म्हणजे डी च्या खाली असणार आहे. डन. आणि त्यांनी काय म्हटलं तर राहिला कुठला? ई. ई कुठे येणार आहे? इथं. तर ई आणि डी यांच्यामध्ये किती जण आहेत रे? 3 जण आहेत, 3 बॉक्स आहेत. ओके, नेक्स्ट. एका फॅक्टरीमध्ये एकूण 350 कर्मचारी आहेत. 25 वर्षाखालील कर्मचाऱ्यांचे सरासरी उत्पन्न 12,430 आणि 25 वर्षावरील कर्मचाऱ्यांचे सरासरी उत्पन्न 18,590 आहे. आणि एकूण कर्मचाऱ्यांचे सरासरी उत्पन्न 15,950 आहे. तर 25 वर्षाखालील आपल्याला सगळं हे साध्या पद्धतीने नाही करायचं, एलिगेशन. आपण एक नवीन चॅनल सुरू केले SSC एज्युकल्चर म्हणून, SSC एज्युकल्चर. ठीक आहे, ह्याच्यात आपण SSC च्या रिलेटेड सगळ्या एक्झाम विषयी आपण माहिती देतोय आणि माहिती कंडक्ट सुद्धा करतोय आणि लेक्चर सुद्धा कंडक्ट करतोय. बॅच वगैरे त्याची थोड्या दिवसात येऊन जाईल, पण आता आपण PYQ सिरीज स्टार्ट करतोय SSC एज्युकल्चर. तर हे पण युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करा. याचं पण याच्यात आपण हाय लेवलचेच एक्झाम्पल शॉर्टकट पद्धतीने कसे जाऊ शकतो ते. तर याचं लेक्चर झालंय ऍव्हरेजचं, हे ऍव्हरेज मधल्या एलिगेशनचा प्रश्न आहे. तर याचं लेक्चर झालेलं आहे, ते लेक्चर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हा प्रश्न सुद्धा व्यवस्थित पद्धतीने सॉल्व्ह करता येईल. चला मी ट्रायल घेऊन दाखवतो तुम्हाला एलिगेशन कसं करायचं. मी म्हणतो की हे 25 वर्षाखालील आहेत, 25 वर्षाखालील काहीतरी लोक आहेत इथं, आणि इकडे 25 वर्षावरील लोक आहेत, 25 वर्षावरचे लोक आहेत, आणि इथं त्यांचं मधलं आहे. आता कसं करायचंय? 25 वर्षाखालील कर्मचाऱ्यांचे सरासरी उत्पन्न किती आहे? 12,430.
परत 25 वर्षावरील कर्मचाऱ्यांचे सरासरी उत्पन्न किती आहे? 18,590 आणि एकूण कर्मचाऱ्यांचे सरासरी उत्पन्न किती आहे? 15,950. बरोबर. आणि आपण काय करतो? मोठ्यातून छोटं वजा करतो फक्त. 15,950 मधून हे वजा करा. शून्यातून शून्य गेले 0, 5तून 3 गेले 2, 9तून 4 गेले 5 आणि 15तून 12 गेले 3. 3,520 आलं इथं. बरोबर. सेम इकडे मोठ्यातून छोटं वजा करा. शून्यातून 0 गेले 0, 9तून 5 गेले 4, 15तून 9 गेले 6, हातचा आला 1 आणि 18तून 16 गेले 2. हे आलं 2,640. बरोबर. आता याचा जो रेशो असतो तो या दोघांच्या संख्येचा रेशो असतो. शून्याला 0 कटले. आता अजून 4 न भाग जातोय बघायला. 4 सक्क 24, 2 उरले 4 सक्क 24. परत 4 8 32, 3 उरले 4 8 32. अजून 2 न जातोय भाग. तर हे किती येणार? 33 किंवा 11 न जातोय ना. आता 11 न जातोय. 11 सक्क 66, 11 8 88 आणि परत 2 त्रिक 6 आणि 2 चौक 8. 3 4. हे जे 3 4 येतं ते काय असतं? 25 वर्षाखालील आणि 25 वर्षावरील लोकांचं प्रमाण असतं. 3 4. मग टोटल लोक किती आहेत आपल्याकडे? 350. मग या 350 ला मला काय करायचंय? 3 4 या प्रमाणात डिवाइड करायचंय. आपलं टोटल किती आहे? 7. आपल्या 7 ला काय म्हणताय ते? 350. तर आपल्या 1 ला काय म्हणतील? 50. 1 ला 50 तर 3 ला 150 आणि 4 ला 200. त्यांनी विचारले काय? 25 वर्षाखालील लोक 3च्या पटीत आहेत म्हणजे 3च्या प्रमाणात आहेत. म्हणजे किती आहेत रे? 3 म्हणजे किती आहे? 150. म्हणजे 25 वर्षाखालील लोक किती येणार? 150. फक्त ऍलिगेशन करायचं आहे. मोठे मोठे सरासरीचे गुणाकार करत बसायचे नाहीत. कळलं सगळ्यांना व्यवस्थित? चला पुढे जाऊ. तर ह्या बॅच विषयी तर सुरुवातीलाच बोललेलो आहे आपण. सरसेवा PYQ बॅच 2025. नेक्स्ट. एखाद्या वस्तूच्या किमतीत 25% घट झाल्यानंतर ती 900 ला विकली जाते. मला सांगा 25% घट झाली म्हणजे विकली कितीला? 75 ला. आणि 75 ला विकणे म्हणजेच 900 ला विकणे. तर वस्तूची मूळ किंमत किती असते? 100%. 25 त्रिक 75, 25 चौक 100. 3 गुणिले 300 900, 300 गुणिले 4 1200. 300 गुणिले 4 1200. कितीला विकली जाईल वस्तू? 1200 ला विकली जाईल. ठीक आहे. नेक्स्ट. अंजली तिच्या उत्पन्नाच्या 80% खर्च करते. राहणीमानाच्या खर्चात वाढ झाल्याने तिचा खर्च 37.5% वाढतो आणि तिचे उत्पन्न 16.66% वाढते. वाढलेल्या पगाराच्या संदर्भात सध्याच्या बचतीची टक्केवारी सांगा. एक तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या टक्क्यांना आपण सिंपल करून घेऊ. बघा, अंजली तिच्या उत्पन्नाच्या 80% खर्च करते. म्हणजे जर तिचा इन्कम 100 रुपये असेल तर ती एक्सपेंडिचर किती करते? 80 रुपये करते आणि सेव्हिंग किती करते? 20 रुपये. आता त्याने काय सांगितले? राहणीमानाच्या खर्चात वाढ झाल्याने तिचा खर्च 37.5% वाढतो आणि तुमच्या सगळ्यांना माहित आहे 37.5% म्हणजे 3/8. 1/8 म्हणजे 12.5%. 12.5च्या तिप्पट 37.5 आहे. तर 1/8 च्या तिप्पट 3/8. म्हणजे तिचा खर्च 3/8 न वाढला. 3/8 न वाढला खर्च. 3/8 न खर्च जर वाढला असेल तर तो 11/8 झाला. मग आता एक्सपेंडिचर किती आहे? 80. तर न्यू एक्सपेंडिचर, नवीन एक्सपेंडिचर किती येणार? 80. 3/8 न वाढतो म्हणजे 8 वर 3 वाढतो म्हणजे 11/8 होतो. बरोबर. मग खर्च किती झाला नवीन? 8 10 80. 10 गुणिले 11 110. एकदम सिंपल चाललंय. हे केलेलं आहे पण 10% वाढतं म्हणजे 110% होतं. तसंच 10% म्हणजे 110. 10 वर 1 वाढणं म्हणजे 10चा 11. 100चं 110 होणं म्हणजे 10चा 11. तसं 3/8 वाढतं म्हणजे 8चं 3 न वाढतं म्हणजे 11/8 होतं. तर नवीन खर्च काय झाला? 110 रुपये. परत काय म्हटले? आणि तिचे उत्पन्न 16.66% वाढते. 16.66% वाढणे म्हणजे 1/6% वाढणे म्हणजे 7/6 होणे. म्हणजे तिचं उत्पन्न नवीन इन्कम काय झाला? नवीन इन्कम 16.66%. 16.66% किती असतंय? 16.2/3. बरोबर. 16×48 आणि 2 50/3% म्हणजे 100. 50 दुनी 100. 1/6. हे असं सगळं पाठ पाहिजे असतंय. 16.66% म्हणजे 1/6 न वाढतं. तर नवीन इन्कम सुरुवातीचा इन्कम 100 आहे. नवीन इन्कम 1/6 न वाढला म्हणजे झाला किती? 7/6 झाला. तर जे काय असेल ते 700/6. ओके. जास्त काही विचार करायचा नाही. तर वाढलेल्या पगाराच्या संदर्भात तिच्या सध्याच्या बचतीची टक्केवारी गणना करा.
मला सांगा वाढलेला इन्कम, वाढलेला खर्च माहित आहे, आता बचत पण काढूया. सेव्हिंग काय असतं? इन्कम मायनस एक्सपेंडिचर. 700/6 वजा 110 म्हणजेच काय होणार आहे? 700 वजा 660 भागिले 6 म्हणजेच किती होणार आहे? 40/6 म्हणजे 40/6 काय आहे तिचं? सेव्हिंग. आणि त्याने काय विचारलंय? पर्सेंटेज काढायचं इन्कमच्या संदर्भात. 40/6 सेव्ह करते किती पैकी? 700/6 पैकी. 700/6 पैकी. तर 100 पैकी किती? 6 ला 6 गेले. तुम्ही एक गोष्ट, गणित सोपं करायचं नाही, एक गोष्ट लक्षात ठेवा, अपूर्णांक सुद्धा एक आकडाच असतो. तो आला की भ्यायचं बंद करा पहिल्यांदा. तुम्हाला 700 लय भारी वाटतं, 700/6 लय अवघड वाटतं. काही नाही, कोणी सोडवायला सांगितलंय का? आपण सोडवलं का त्याला? नाही. मग भीतोय कशाला? 1/2 पण आकडा आहे, 2 पण आकडा आहे, 1 पण आकडा आहे, 3/4 पण आकडा आहे, 732 पण आकडा आहे. फ्रॅक्शन एक आकडाच असतो, त्याला भ्यायचं बंद कर. ऑटोमॅटिक गणित सोपं जातंय. ओके. मग परत काय होणार आता? 40 हे 0 ला 0 गेले, शेवटी उत्तर काय आलं? 40/7 म्हणजेच काय? 7×5 35 उरले 5, 7×7 49 उरला 1, 7×1 7. 5.71% एवढी ती बचत करते. अलग ऑप्शन का नाही? सोपे रे प्रश्न. काय लय भलं मोठं काय केलंय का? नाही. इन्कम एक्सपेंडिचर टॉपिक समजलं का? तर त्या पद्धतीने आपण केलेलं आहे. नेक्स्ट, जर दोन संख्यांची बेरीज 444 आहे आणि त्या संख्या एकाच 2 प्रमाणात आहेत. एकाच 2 म्हणजे टोटल किती आहेत? 3. पण या 3 लाच ते काय म्हणतायत? 444. मग 1 ला किती म्हणतील? 3×1 3, 3×4 12, 3×8 24. 1 ला म्हणतात 148. तर त्या दोन संख्यांचा मसावी किती असेल? तर दोन संख्यांचा मसावी, एक म्हणजे 148 आहे आणि दुसरा 148च्या डबल असणार आहे. काय जरी असला, दोन संख्या एकमेकांच्या पटीत असतील तर छोटी संख्या मसावी असतो, मोठी संख्या लसावी असतो. मग छोटी संख्या 148 आहे, मग मसावी किती येणार? 148. बघा 3 आणि 6, मसावी किती आहे? 3, लसावी किती आहे? 6. तसंच ह्याचं पण तेच आहे ना, 148 आणि दुप्पट मसावी विचारलाय म्हणून छोटी संख्या काय असते? मसावी. जर प्रत्येक शब्दातील प्रत्येक अक्षर इंग्रजी वर्णक्रमानुसार पुढील अक्षरात बदलले तर स्वर नसलेले किती गट तयार होतील? बघा, STUVWEFSTU स्वर आहे, स्वर आहे. परत स्वर नसलेला ओळखायचा आपल्याला, BC STUV ABCDE स्वर आहे, स्वर आहे. PQ EFGHIJMNO स्वर आहे, स्वर आहे. R नंतर S येते, A नंतर B येते, UVWX SBX मध्ये स्वर नाही आहे म्हणजे एकामध्ये स्वर नाही, म्हणजे स्वर नसलेले किती गट तयार होतील? एकच गट तयार होईल. आता असले प्रश्न चुकायचे नाहीत, खूप झालेत आपले असे प्रश्न. जर प्रत्येक शब्दातील प्रत्येक अक्षर पुढील अक्षरात बदलले, परत विचारले स्वर नसतील असे किती आहेत? ST नंतर U स्वर आहे, पुढचं चेकच करू नको. PQ UVMNO स्वर आहे, चेकच करायचं नाही. RSBY नंतर Z स्वर नाहीये. परत B नंतर C, I नंतर J, G नंतर H स्वर नाहीये, म्हणजे दोन गटांमध्ये स्वर नाही. ऑप्शन नंबर 4. साधे साधे प्रश्न आहेत. बघा कोडिंग डिकोडिंग, त्यांनी काय सांगितलंय? होम साठी विचारले. होम, आता होम मला इथं दिसतंय आणि होम मला इथं पण दिसतंय, बरोबर? मग दोन्हीकडे होम आहे. आता मला इथं VB पण दिसतंय आणि मला इथं VB पण दिसतंय, दोन्हीकडे VB पण आहे, म्हणजे होम म्हणजेच काय रे? VB. ऑप्शन नंबर 4 कॉमन काढायचं होतं आपल्याला फक्त. नेक्स्ट, ओके, या बॅच विषयी तर आपण बोललेलोच आहोत. इंग्रजी वर्णक्रमानुसार LCYK PECM शी एक विशिष्ट तऱ्हेने संबंधित आहे, त्याचप्रमाणे असं पण आहे. तर BKOS कसा असेल? तर आपल्याला आधी काढून घ्यायला लागेल. याला हे पण करून घेतो मी, म्हणजे पुढच्या 4-5 प्रश्नांचं आपलं काम भागून जातंय. कॉपी. चलो, काय म्हटलं आता त्यांनी जे म्हटलं ते लिहून घेऊ. LCYK हे PECM शी संबंधित आहे. मग काय काय संबंध आहे? L चं P का घेतलंय रे? 3 सोडून घेतलंय, 3 सोडून. C चं E का घेतलंय? 1 सोडून.
वायचं सी का घेतलंय 3 सोडून घेतलंय आणि केचं एम का घेतलंय केचं एम 1 सोडून म्हणजे 3 1 सोडून घेतलंय. आपल्याला बी के ओ एस करू बी के ओ एस बी चं 3 सोडून घेतलं आपण एफ बरोबर आणि एफ असलेला एकच ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 1 बाकीचं करतच बसायचं नाही कसा काय वेळ पुरत नाही मग पुरणारच वेळ. ओके नेक्स्ट बघा पी एक वस्तू क्यू ला 20% नफ्याने विकतो काही महिन्यानंतर क्यू ती वस्तू पी ला 20% तोट्याने परत विकतो. जर सुरुवातीची किंमत 1000 असेल तर त्या वस्तूसाठी पी चा झालेला नफा सुरुवातीला 1000 रुपये किंमत आहे 1000 रुपये किंमत आहे इंटू 20% नफ्याने विकली 20% नफ्याने विकली म्हणजे विकली कितीला 120%ला म्हणजे किती आलं रे हे 1200 रुपयाला विकली बरोबर 1200 रुपयाला विकली म्हणजे इथं पीला 200 रुपये नफा झाला इथं पीला 200 रुपये नफा झाला. आता परत क्यू ती वस्तू पीला 20% तोट्याने परत विकतो 20% तोट्याने परत विकतो म्हणजे ती पडली कितीला आता 20% तोट्याने विकली म्हणजे 80%ला बरोबर 0 0 12 8 96 960 पण ती गोष्ट कितीची होती 1000ची गोष्ट पीला रिटर्न मध्ये परत 960 लाच मिळाली म्हणजे इथं पण पीला 40 रुपये फायदा झाला म्हणजे पीला सुरुवातीला 200 रुपये फायदा आणि नंतर 40 रुपये फायदा टोटल किती रुपये फायदा झाला त्याला 240 ऑप्शन नंबर 3 इझी. हे अशाच पद्धतीचं गणित पडलं होतं कंबाईन ग्रुप बी आठवतंय पुन्हा विकलं तो काही एवढा खास प्रश्न नव्हता थोडासा चुकला होता तो प्रश्न अशा पद्धतीने तो विचारायला पाहिजे होता त्याच्यात एम्बिग्युटी होती पण दुसरा ऑप्शन नव्हता म्हणून आपण त्या 11% टिक करून आलेलो तिथं. इंग्रजी वर्णक्रमानुसार NHPL चला आला प्रश्न याचा करून घेतला आपण NHPL हे QLSP शी रिलेटेड आहे. त्याचप्रमाणे TPVT आता बघू यांचं क्यू केलंय N च क्यू 2 चा फरक आहे H च L 3 चा फरक आहे P च S 2 चा फरक आहे L च P 3 चा 2 3 चा फरक आहे तर ZXBB कसा असेल पहिल्यांदा 2 चा C पासून सुरू होणारा एकच ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4 जमलं दुसरं काय लय करावं लागलं नाही. नेक्स्ट चला ब्लड रिलेशनचा प्रश्न आहे हॅश म्हणजे मुलगी आहे टी ही मुलगी आहे कोणाची वायची वाय प्लस म्हणजे आई वाय ही आई आहे कोणाची एल ची एल हॅश जी हॅश म्हणजे मुलगी एल ही मुलगी आहे कोणाची जी ची म्हणजे ह्या दोघांचं लग्न लावावं लागणार ही स्त्री आहे तर हा काय होणार पुरुष होणार स्क्वेअर केला आपण बरोबर. परत जी मायनस पी मायनस म्हणजे भाऊ जी हा भाऊ आहे कोणाचा पी चा आणि पी इंटू आर इंटू म्हणजे काय पत्नी पी ही पत्नी आहे कोणाची आर ची म्हणजे आर काय होणार पुरुष. विचारलंय काय तर पी चे टी शी नाते काय पी कोण आहे टीचं कोण आहे पी वडिलांची बहीण ऑप्शन नंबर 2 आलं जमलं पटलं झेपलं चलो नेक्स्ट. विक्रेता ए आणि बी एका वस्तूसाठी 800 असा समान दर लावतात विक्रेता ए 10% आणि 20% अशा 2 सलग सवलती देतो तर विक्रेता बी 20% आणि 25% 2 सवलती देतो तर दोघांच्या विक्री किमतीतील फरक सिंपल 800 दोघांची किंमत आहे पहिला 10% देतो म्हणजे 90% ला विकतो आणि परत सक्सेसिव्ह मध्ये 20% पण देतो म्हणजे 80% ला विकतो कोण आहे हा ए. ह्याचं उत्तर काय येणार आहे 100 ला 100 गेले ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले 8 8 64 गुणिले 9 जे काय असेल ते. विक्रेता बी काय करतोय 800 रुपये किंमत आहे त्यांनी सांगितलंय समान लावले पण तो पहिल्यांदा 20% देतोय म्हणजे 80% आणि परत 25% देतोय म्हणजे 75%. 100 ला 100 गेलं 25 त्रिक 75 25 चौक 100 4 1 4 20 चौक 80 म्हणजे 20 त्रिक 60 आणि हे 8 60 गुणिले 8 चला वरच्याचं बघू किती येते 9 चौक 36 9 सक्क 54 आणि 3 57 576 आणि खालच्याचं किती येतं 8 सक्क 48 म्हणजे 480. फरक विचारा दोन्हींच्या विक्री किमतीत कितीचा फरक आहे 6 17तून 8 गेले 9 आणि 0 कितीचा फरक आहे 96 ऑप्शन नंबर 1. कॅल्क्युलेशन कुठला टाइप आहे हा पॉप्युलेशन टाइप आपला बरोबर पर्सेंटेज मधला प्रॉफिट लॉस आहे पण पॉप्युलेशनच करतो आपण याच्यात पण सक्सेसिव्ह.
जर एक संख्या 20% वाढवली आणि मिळालेली परिणामी संख्या 20% कमी केली तर टक्केवारीत होणारी वाढ किंवा बदल. हे डायरेक्ट आलं पाहिजे. 20चा वर्ग 400 100% म्हणजे 4% घटच होते. आलेला ग्रुप सी ला प्रश्न आलता सेम. करायचा असेल तर काय 100 रुपये माना. पहिल्यांदा 20% वाढवलं. कुणाला असं वाटतं का 0% याचं उत्तर येतं? तर याचं उत्तर 0% येत नसतं. पर्सेंटेजची बेस कन्सेप्ट माहित पाहिजे तुम्हाला. बेसवर डिपेंड असतं. 100चं 20% वाढलं किती झालं 120% आणि 20% कमी झालं किती झालं 80%. 2 शून्याला 2 शून्य गेले. 1 0 1 0 1 0 1 0 12 8 6. तर 100ची गोष्ट कितीला झाली 96 ला. म्हणजे किती टक्के घट 4% घट. कळलंय सगळ्यांना व्यवस्थित? समजतंय का? ओके चला पुढे जाऊ. बॅच विषयी बोललेलो आहे. फक्त मध्ये मध्ये येत राहतं प्रत्येक 5-6 प्रश्नानंतर की ज्यांनी कोणी मध्ये जॉईन केलं असेल त्यांच्यासाठी. तर अशी आपली PYQ बॅच आहे. पण याच्यात 2 शिकवणारे व्हिडिओ मी मॅथ आणि रिझनिंगचे दिलेले आहेत. जे तुम्ही आता शिकताय ते तसंच का हे शिकण्यासाठी बॅच लावायचे. कारण तोपर्यंत मग ते पेपरला लावता येत नाही. ते म्हणतात तुमच्या ट्रिक चालत नाहीत, शॉर्टकट चालत नाहीत. कारण कन्सेप्ट वर लय पकड पाहिजे. आपला विषय थोडासा असा आहे. तुम्ही एकदा कन्सेप्ट क्लिअर करा तरी बघा मग काहीच नाही. तुम्हाला आता फक्त बघताना वाटतं की किती सोपं चाललंय का मला येते म्हणून चाललंय का. मी पण आधी होतच की काय येत होतं. मग ते कन्सेप्ट जसा चांगला करतो आपण तशा पद्धतीनं आपलं एखादा विषय चांगला बनत राहतो. जसं इतर विषयांच्या गोष्टी वेगळ्या आहेत. भूगोलाला मॅपिंग चांगलं करायला लागतंय. ठीक आहे. इकॉनॉमिक्सला थोडे आकडे पाठ करायला लागतात. हिस्ट्रीला सनावड्या पाठ करायला लागतात. कालानुक्रम पाठ किंवा लक्षात ठेवायला लागतो. स्टोरी टाईप लक्षात ठेवायला लागतं. पॉलिटीला कायदे आहेत, घटना दुरुस्ती आहेत, सब आर्टिकल्स आहेत. तसं आपल्या विषयाला काय कन्सेप्ट आहे. आणि ती कन्सेप्ट ट्रिक्सनं लॉजिकनं 2 सेकंदात सोडवा आणि 1 सेकंदात सोडवा, बघता क्षणिक सोडवा यानं होत नाही. कन्सेप्ट चांगली कर तुला डोळ्यांनी सुटणार. पण नुसतं 2 सेकंदात सोडवा या व्हिडिओने तुला डोळ्यांनी सुटणार नाही. हे तुला जाणवत असेल, अनुभवला असेल स्वतः सुद्धा. बरोबर. तर त्यामुळं थोडा वेळ देऊन कन्सेप्ट शिकून घे. एज्युकल्चर ऍपवर आहे आणि याची PDF आपण देतोय आपल्या अभिषेक सीसॅट या टेलिग्राम चॅनलवर. हे सुद्धा तू जॉईन करू शकतोस. ह्याच्यात काय आपण ऍडव्हर्टाइज करत नाही कुठली. फक्त आपले कंटेंटवाला गोष्टी आपण याच्यात टाकतो. व्हिडिओ लेक्चर्स, PDF, करंट अफेअरचे लेक्चर्स आहेत आपले, ते सगळे आपण टाकत असतो याच्यात. इंग्रजी वर्णक्रमानुसार खालील 4 अक्षर समूह जोड्यांपैकी 3 एका विशिष्ट प्रकारे सारखे आहेत आणि त्यामुळे त्यांचा एक गट होतो. त्या गटात न बसणारे. चला गट होतो अक्षर समूह काढून घेतला आपण. पहिल्यांदा लिहिले त्यांनी YVB. त्यांचा गट कसा तयार बघू. Y नंतर इकडचे 2 सोडलेत आधीचे, नंतर इकडे 2 सोडून B. ओके ठीक आहे. WTY. W नंतर इकडचे 2 सोडले आणि इकडे एकच सोडलंय बघ. 1 सोडलंय, 2 सोडलंय, 2 सोडले. आता ROT. R नंतर 2 सोडले, 1 सोडूनच आहे. झालं. इथंच कळलं मला. 2 1 2 1. इथं 2 2 आहे म्हणजे हेच गटात बसणार नाही. त्यात चौथ्याची काय गरज आहे. या तिघांमध्ये हे वेगळं आहे म्हणजे तेच वेगळं असणार आहे. बरोबर. नेक्स्ट परत तसाच प्रश्न आहे. परत आपण आपली अल्फाबेटिकल सिरीज घेतली. JFC. JF 3 सोडून आणि C 2 सोडून. 3 आणि 2 सोडलेत. परत OLH. OL मध्ये 2 सोडलेत आणि H मध्ये 3 सोडलेत. 2 आणि 3. WTP. W मध्ये 2 सोडलेत आणि परत 3 सोडलेत. 2 आणि 3. म्हणजे बघ परत हेच झालं. 2 3 2 3 आहे. इथं 3 2 आहे म्हणजे हेच गटात बसत नाही. ऑप्शन नंबर 1. चला आता बॉडमास करायचंय. त्यांनी जे सांगितले ते लिहून घेऊ आपण. 5 वजाला काय म्हटलं त्यांनी. वजाचा अर्थ गुणिले 5 गुणिले 42 गुणिलेचा अर्थ भागिले 3 भागिलेचा अर्थ अधिक 126 आणि अधिकचा अर्थ वजा 23. करा मग. पहिल्यांदा हे करायला लागणार. 14 त्रिक 42 14 पंचे 70 70 अधिक 126 वजा 23 किती आले 103. 103 आणि 70 किती आले 173. ऑप्शन नंबर 3. जमलंय. नेक्स्ट. द मीडियन ऑफ द फर्स्ट 11 प्राईम नंबर इज. मीडियन म्हणजे ऍव्हरेज नाही काढायचा, मधलं काढायचं आहे. फर्स्ट 11 प्राईम नंबर. फर्स्ट 11 प्राईम नंबर म्हणजे पहिले 5 इकडे जाणार, शेवटचे 5 इकडे, आणि 6वा जो प्राईम नंबर आहे तो काय असणार आहे मीडियन असणार आहे. मग 6वा प्राईम नंबर कुठला आहे 2 3 5 7 11. हे काय झाले 5 आणि 6वा कुठला आहे मग 13. 13 काय असणार आहे याची. ओहो. द मीडियन ऑफ फर्स्ट 11 प्राईम नंबर्स इज
बरोबर तर आहे, 13 यायला पाहिजे. 5 इकडे 5 तिकडं, 6वा नंबरचा मधला असतो. 3 आणि 2 5, 2 3 5 7 11 13, 13 पाहिजे याचं उत्तर. तुम्ही हा प्रश्न हॅश करू शकता किंवा ऑब्जेक्शन घेऊ शकता. याचं उत्तर 13 पाहिजे. ठीक आहे. त्यांनी काय एक मूळ संख्या नाहीये. 1 इज नॉट अ प्राइम नंबर नॉर अ कंपोजिट नंबर. मूळ पण नाही, संयुक्त पण नाहीये एक संख्या. ठीक आहे. याचं उत्तर 13 पाहिजे बाळांनो. ठीक आहे. कारण 11 नंबरचं 5 इकडे गेले, 5 तिकडे राहिले, 6वा नंबर काय पाहिजे आपला, मीडियन पाहिजे. सो याचं उत्तर 13 येणार आहे. ज्यांनी कोणी हा पुणे शिफ्टचा पेपर दिला होता एप्रिलचा 21चा 9 ते 11च्या शिफ्टचा, ते ऑब्जेक्शन घेऊ शकतात याच्यावर. पुढचा प्रश्न बघा, सिरीज वरचा प्रश्न आहे. काय सांगितलं येतं, पी नंतर आलंय के, नंतर एफ. बघू आपण कसं स्ट्रक्चर आहे. पी नंतर के 4 सोडले, परत 4 सोडून एफ आलं, परत 4 सोडून ए आहे का, आहे. ए नंतर पण 4 सोडून व्ही आहे का, आहे. व्ही नंतर 4 सोडा, क्यू पाहिजे. इथं पहिल्यांदा क्यू पाहिजे. क्यू असलेला एकच ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 2 टिक करायचा, पुढे जायचं. ठीक आहे. 2400 मीटर वर्तुळाकार शर्यतीत पी क्यू एका स्थानापासून एकाच वेळानुक्रमे 48 आणि 30च्या स्पीडने धावायला सुरुवात करतात. जेव्हा ते एकाच दिशेने धावत असतील ते ट्रॅक्टरवर पहिल्यांदा कधी भेटतील. एकाच दिशेने धावतायत, स्पीडची वजाबाकी होते. सो टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती ट्रॅव्हल करतायत, 2400. तर 2400 छेद स्पीडचं काय असणार, सेम डायरेक्शन म्हटलंय, सेम डायरेक्शन म्हटलंय. तर काय करतात, एका दिशेने स्पीडची वजाबाकी 48 वजा 30, 48 वजा 30. तर हे पण कशात असणार, किलोमीटर पर आवर आहे. 5/18 केला आपण, बरोबर. मग वरचं काय येणार, 2400 छेद 48 वजा 30 18 इंटू 5 आणि खालचा 18 वर गेलं. 18 कॅन्सल. मग किती येणार, 5 चोक 20, 4 उरले, 5 48, 5 0 0, 480 सेकंद. मिनिटात दिले. ह्याला जर 60 न भागला आपण, 480 भागिले 60 म्हणजे किती येते, 8 मिनिटं. पहिल्यांदा कधी भेटतील ते, 8 मिनिटांनी भेटतील. समाज कल्याण मध्ये पण असा प्रश्न होता आणि आपण ह्याच्या आधीचे जे लेक्चर घेतले त्याच्यामध्ये पण असा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. ओके. तर हा आपला शेवटचा प्रश्न होता या आपल्या सिरीजचा. 1-2 प्रश्न इकडे तिकडे झाले होते. तुम्ही आपली ही बॅच 100% जॉईन करू शकता. तुम्हाला नक्की फायदा होईल. गणित बुद्धिमत्ता एका वेगळ्या अप्रोचने कसं सोडवायचं, फॉर्म्युला, ट्रिक्स, एक्स वाय ह्याच्या नादाला न लागता कन्सेप्ट क्लिअर करून गणित बुद्धिमत्ता कसं सोडवायचं, त्यासाठी नक्कीच तुम्हाला ही बॅच उपयोगी पडेल. एज्युकल्चर या ऍपवर ही बॅच आहे. तुम्ही ऍप डाउनलोड करून लॉग इन करून ही बॅच जॉईन करू शकता. आणि याच्या सगळ्या पीडीएफ आपण अभिषेक सीसॅट या टेलिग्राम चॅनलवर देतोय. तर तिथून तुम्ही या पीडीएफ सोडवलेल्या ज्या पीडीएफ आहेत त्या पीडीएफ बघून रिव्हिजनसाठी त्याचा तुम्हाला उपयोग होईल. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.